मंडळी कलर्स मराठीवरही आता दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अबीर गुलाल आणि अंतरपाट या दोन मालिका नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र त्यासाठी जुन्या मालिका निरोप घेणार आहेत. त्यातील एका मालिकेचं नाव समोर आलं आहे. मालिकेतील अभिनेत्यानं शेअर केलेल्या स्टोरीमुळं तसा अंदाज लावण्यात येत आहे. कोणती आहे ही मालिका पाहूयात, पण त्यापूर्वी मालिका विश्वातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. नव्या दोन मालिकांमुळं काव्यांजली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं म्हटलं जातंय. त्याचं कारण म्हणजे मालिकेतील मुख्य अभिनेता पियुष रानडे याची इंस्टाग्राम स्टोरी. पियुष हा मालिकेत विश्वजितच्या भूमिकेत दिसतोय. मात्र त्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात तो मेकअप रूममध्ये बसला आहे आणि मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यानं लिहिलं, विश्वजित म्हणून शेवटचे काही दिवस. म्हणजेच त्याचं विश्वजित हे पात्र लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याच्या या स्टोरीमुळं आता काव्यांजली मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय. काव्यांजली ही मालिका 29 मे 2023 रोजी सुरू झाली होती. आता वर्षभरातच ही मालिका आपला गाशा गुंडाळणार आहे. सुरुवातीला या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र मालिकेत आलेल्या अनावश्यक ट्विस्टमुळं प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. मालिकेचा TRP देखील बराच खाली असल्यानं ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. मात्र वाहिनीकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे प्रेक्षकही अबीर गुलाल आणि अंतरपाट या दोन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या मालिकांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल. तर मंडळी, तुम्ही ही मालिका पाहता का ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.